50 रुपयाचं कॉफी. मस्त कॉफी आहे. लागले की नाही माहीत नाही. भिवंडी क्रॉस केलो आहे मी आता. आय गेस सूडगावच्या आसपास आहे वाटतं. मी इथे मॅगडी होतं, मॅगडीचे ते फूड कोर्ट होतं. तो बोलला की चल ॲटलिस्ट कॉफी तरी पिऊया. पुढे जाऊन मिसळ तर पेलायचंच आपल्याला. आय होप की आवाज येतो. वियर्ड वे टू स्टार्ट टुडेज ब्लॉग. या एरियाचं नाव काय आहे नाही माहीत, पण एक वाशिंगच्या पुढेच आहे मी असं मला वाटतं आहे. सो व्हॉट्स द लोकेशन नेम नाही माहीत बाबा. ठीक आहे. एनिवे सो रोड्स. सो it's a weird way to start this vlog, but hi guys, this is Hemant and welcome to my YouTube channel. Today आज आहे 15 नाही आज आहे 15 ऑगस्ट. सो हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल माय लवली फ्रेंड्स अँड व्ह्युअर्स. आज म्हणजे सुट्टीच होतं, तर मग निघालो मी एक राईडसाठी. म्हणजे एका मोठ्या राईडच्या आधी एक छोटा राईड असलंच पाहिजे. पण जाऊन येऊन का छोटा राईड नाही आहे, 1000 किलोमीटरचा आहे जाऊन येऊन. सो आय एम गोईंग टू शेगाव, गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जी समाधी आहे तिकडे. खूप दिवसापासून चाललेलं शेगावला जायचं आहे करून, आणि फायनली आणि बरेच म्हणजे प्लॅन बनत होते, एक्झिक्यूट होत होते, म्हणजे एक्झिक्यूट नाही होत होते. अरे हो रे बाबा. आणि मग म्हणजे बऱ्याच गोष्टी काय 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 होत होतं ते. तर मग शेवटी मग स्वतः मन घट्ट केलं आणि बोललं की चल भाई आज जातो. आणि आय एम सो मच अंडर प्रिपेअर्ड फॉर दिस राईड. नो आय कांट सेव्ह. मी मोबाईलचा चार्जर विसरलो, चेन लूप विसरलो आणि इयर प्लग्स विसरलो. सो आय एम सो मच अंडर प्रिपेअर्ड फॉर दिस राईड. आणि माझा आवाज व्यवस्थित येते की नाही माहीत नाही, बिकॉज दिस इज द होल न्यू सेटअप. आय डोंट नो की कसं वाटतंय, कसं दिसतंय आणि पोस्ट एडिटिंग कसं असणार, बट आय होप की चांगलंच असेल. सो मी पूर्ण हे सेटअप चेंजेस केलं आहे. बट आय वॉन्ट यू टू गेस की हे कुठलं सेटअप आहे. मी तुम्हाला 3 ऑप्शन देतो. फर्स्ट आहे GoPro 13 विथ मीडिया मॉड, अँड सेकंड आहे ऑस्मो ॲक्शन 4, अँड थर्ड आहे ऑस्मो ॲक्शन 5 प्रो. या 3 पैकी कुठलं तरी एक ऑप्शन आहे. म्हणजे मी अपग्रेड केलं आहे माझं मोठं ब्लॉगिंग सेटअप. कमेंटमध्ये द्या, लेट्स गेस कधीपर्यंत येईल. म्हणजे जेव्हापर्यंत हे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तोपर्यंत बरं टाईम झाला असेल. मे बी तेव्हापर्यंत मी रिव्हील पण करून टाकेन. बट हां, कसं वाटतं तर बघा आता. कारण आता हेच आता आपलं सेटअप असणार. आणि इथून आरशामध्ये कुठून ना कुठून तर तुम्हाला दिसेलच याच ब्लॉगमध्ये. म्हणून बोलतो की पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण हे बघा. आणि आता कसारा इथून कमीत कमी 35 किलोमीटरच आहे. तर 35 किलोमीटरच्या आधी फूड कोर्ट इथे थांबलेलो मी. मॅगडी आहे, स्टारबक्स आहे आणि इथे शुभसागर करून एक आहे. यू कॅन टेक दॅट शुभसागर ऑप्शन. कारण सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मी मॅगडी रेकमेंड करणार नाही. हां, तुम्हाला म्हणजे हे पाहिजे असलं म्हणजे बर्गर सकाळचं खायचं असलं तर तुम्ही खाऊ शकता. बट लास्ट टाईम जेव्हा मी माझ्या कुलदेवीला गेलेलो ना, तेव्हा माझा काय एवढा एक्सपिरियन्स चांगला नव्हता. म्हणजे सकाळचा नाश्ता मॅगडीमध्ये वाफे. ओके. सो आता हेच तेच रोड आहे. कसारा, इगतपुरी, नाशिक, धुळे, मालेगाव, नंतर नाही मालेगाव धुळे, नंतर मग ते इंदोरला जातो आपण. आणि आता शेगावला जायसाठी आपल्याकडे 2 ऑप्शन. व्हॉट द हेल, हे का दाखवत आहे? आय थिंक काहीतरी चेंजेस काहीतरी हे दाखवत आहे. अच्छा ते हे ओके. हां, तर टोल रोडसाठी वाटते हे चेंज दाखवत आहे. आपण टोल ॲक्च्युली हे रिसेट करायला राहिलं माझं, तर रिसेट करेन. नाही, ॲक्च्युली काय झालेलं, हे ॲक्च्युली मी टोल रोड हे रिसेट केलं आहे. सॉरी, म्हणजे मी नो टोल रोड असं दाखवलं आहे. ऑप्शनमध्ये मी क्लिक केलं ना, म्हणून ते मे बी आतून सांगत आहे. आणि हे बघा इंडिपेंडन्सचं परेड पण चालू आहे इथे. आणि
मे बी कसारा किंवा ते सगळं घाट वीट ते सगळं अवॉइड करून ते घेऊन जाणार आहे मला, असं मला वाटतं. बट मी हे कशाला गेलेलं, कारण हे दाखवत होतं हे ऑटो ना, म्हणजे हे कार मोडमध्ये, ह्याचं बाईक मोड अजून अनेबल झालं नाही आहे अँड्रॉइड ऑटोमध्ये, त्याच्यामुळे हे कारचंच रूट दाखवत आहे. तर आणि त्याच्यामध्ये कसं की समृद्धी महामार्ग दाखवत होतं, आणि समृद्धी महामार्गामध्ये बाईक तर अलाउड नाही आहे. सो इट्स सो ते अवॉइड करण्यासाठी मी ते ऑप्शन क्लिक केलेलं. आत्ता मे बी ऑप्शन आता मी पुढे जर थांबलो तर मी हे करेन, किंवा नको मग राहू दे, येताना मग आपण सेट करू. हे परिसर खूप सुंदर आहे, रोड थोडेसे खराब आहेत, चांगले आहेत, पण असं कॉन्स्टंट स्पीड नाही पकडू शकत इथे, ते एक मोठं इश्यू आहे तिथे. काही पण बोला, आफ्टर भिवंडी आणि हे सगळं आहे ना, भिवंडी कल्याण डोंबिवली झाल्यानंतर हे जे रोड एवढं एक पॅच भेटतं ना कसारापर्यंत, किंवा कसाराच्या नंतर पण इगतपुरीपर्यंत खूप सुंदर आहे. म्हणजे फुल लश ग्रीन, तिथे धुकं चालले आहेत, पाऊस नाही आहे. बट पाऊस नाही आला तर बरं आहे, असंच क्लायमेट राहू दे, टेन्शन जाईल एकदम, म्हणजे टेन्शनच नाही त्याच्यामध्ये. एवढं सुंदर आहे ना हे परिसर की विचारू नका. आणि मागच्या आठवड्यातच मी भीमाशंकरला पण जाऊन आलो. ते म्हणजे असंच मोटो ब्लॉगिंग काय केलं नाही, कारण आम्ही स्कूटरवरनं जाऊन आलेलो. जायचं होतं तेव्हा आपले 4 व्हीलर करून 4 जणांचा प्लॅन होता. मग शेवटी ते माहिती आहे विस्कटलं, आणि मग शेवटी मनात आलं की अरे ॲटलीस्ट कुठं तरी येऊन जाऊ, कारण बाईक माझी रेडी नव्हती. आता बाईक रेडी नव्हती तर पुढे सांगितलं होती मला, बट हां मी माझ्या चांगल्या मित्रासोबत मग शेवटी त्याची एन्टॉर्कवरती जाऊन आलो आम्ही. इट वॉज फन. एन्टॉर्क बिलकुल कम्फर्टेबल नाही आहे, थोडं रॉंग डिस्टन्स, पण तरी म्हणजे ॲज अ बिलियन राईड. बाकी लोक कसं करतात ते देऊ जाणे, बट हां मजा तर आलं बाई. कारण असंच म्हणजे आम्ही ॲक्च्युली 2-3 टर्न्स आम्ही चुकलो, कारण कसं की GPS नव्हता हातामध्ये होता. माझ्या मित्राला जमलं नाही, कारण ही इज नॉट यूज टू यूज मॅप्स अँड ऑल दॅट. मी थोडासा माझा एक्सपिरियन्स आहे, तर म्हणून असं झालं की एक चुकीचं टर्न घेतलं आणि आम्ही कुठेतरी आम्ही आमचंच फिरत बसलेलो. तो आमचा 20-25 मिनिटं आणि 1 तास आमचं त्याच्यामध्ये फुकट गेलो. बट त्या ह्याच्यामध्ये आम्हाला खराब रोड भेटते, चांगले रोड भेटते, पण जे परिसर भेटलं ना, हा लिटरली एवढं सुंदर म्हणजे पावसानंतर महाराष्ट्र ना काय होतं यार, काय बनतं यार लिटरली. आणि आता आय एम शूटिंग दिस इन अ D-Log. आता याला जेव्हा पोस्ट प्रोसेसिंग करेन प्रोडक्शनमध्ये, तेव्हा हे कसं मी कलर सॅच्युरेशन करेन की नाही मला बघावं लागेल सध्या, कारण हे टोटली डिफरंट आहे माझ्यासाठी. म्हणजे हे सेटअप आहे, आणि हे जे थोडेसे फीचर्स आहेत असे, म्हणून मग आय थॉट की त्याला यूज करूया. तरी मी 1080मध्येच मी हे करतोय, रेकॉर्ड करतोय, बिकॉज आय एम नॉट म्हणजे माझ्याकडे तेवढा हॉर्स पॉवर नाही आहे 4K शूट करण्यासाठी, किंवा 4K एडिट करण्यासाठी. अँड आता जे सिस्टम आहे दॅट इज कम्फर्टेबल टेकिंग 1080p. सो इट्स ओके ना, काय प्रॉब्लेम तर नाही आहे. नाहीतर पण कोण तुम्ही मिलियनमध्ये थोडीच माझ्या व्ह्यूज येतात. मिलियन आलं असतं तर थोडंसं अजून मगजमारी केलं असतं. आता इथे आहे SNBT हॉस्पिटल आहे, आणि तिथेच आता बरेच हॉटेल होते, पण मोस्टली सगळे बंद आहेत, कारण आज इंडिपेंडन्स डे म्हणून. तर इथे नाश्ता केला, मिसळ तर भेटलं नाही, पण 2 वडापाव खाल्ले आणि चहा पिला. क्वाईट डिसअपॉइंटिंग, पण असं लिंबू एवढे वडे होते, आणि नाही एवढं काय खास नव्हतं, पण काहीतरी पोटात झालं पाहिजे म्हणून खाल्ले. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आता मला नाही वाटत की आता 5 वाजेल पोचायला, म्हणजे ऑलमोस्ट 300 किलोमीटर असं दाखवत आहे. तर लेट सी कसं आपण कवर करू ते. मला एक फ्यूल स्टॉप घेईन, बट त्या व्यतिरिक्त काहीच घ्यायची गरज नाही आहे मला असं वाटतं. आता जस्ट ऑडिओ बघितलं थोडंफार, फुटेजेस थोडेसे बघितले, तर मी -3च्या गेनवरती ठेवलेलं, म्हणून थोडंसं स्टार्टिंगचे आवाज जरा फाटके आले असतील. आता -12 ठेवलं आहे ॲक्च्युली. ते तर आय गेस थोडंसं व्हॉईसमध्ये काहीतरी फरक असेल. ते हॉस्पिटल पण आहे, आणि एक वाटते कॉलेज पण आहे वाटते, म्हणून हे सगळं एवढं हे आहे. आय डोंट नो असं इथे मान का दुखा लागलं माझा, बिकॉज ऑफ दिस न्यू सेटअप ऑर समथिंग एल्स. मान दुखा लागलं आहे.
एनिवे अजून 392 किलोमीटर्स आहे. बघूया. आता इथून 95 किलोमीटर तर शिर्डी येते. आता आता हॉटेल दिसतात आहे, हे चालू आहेत की नाही काय माहीत नाही. आता 95 किलोमीटरवरून शिर्डी येतात आहे, पण मला नाही वाटत की आपण शिर्डीला जाऊ. शिर्डी थ्रू या फिर शिर्डी बायपास करू आपण. ओके. तो आतापर्यंत जेवढे पण स्टार्टिंगमध्ये जेवढे पण बोलले ना ते जरा फाटल्यासारखा आवाज येईल. प्री प्रोडक्शनमध्ये थोडंसं कमी करून टाकेन मी, म्हणजे सॉफ्ट करून टाकेन मी. या आता असंच हायवे आहे. आता म्हणजे सिंगल लेनच असणार. काही इंटरेस्टिंग असलं तर दाखवेन, पण ॲटलिस्ट थोडंसं मला लवकर म्हणजे जेवढा होत सगळे कवर केलं पाहिजे, म्हणजे डिस्टन्स कवर पाहिजे. 390 किलोमीटर इज नॉट अ स्मॉल. चालू आहे मी सिन्नरला. ते सिन्नर सिटी आहे आणि इथून सरळ गेला तर शिर्डी येईल. आपल्याला जायचं आहे राईटला. अँड आय होप की दॅट्स नॉट समृद्धी महामार्ग, आणि त्या आसपास समृद्धी महामार्गच आहेत. अजून काय दिसत नाही आहे. नाही नाही, साधा मार्ग, हे साधा हायवे आहे. आय गेस इट इज 4 लेन हायवे. चांगलं आहे 4 लेन हायवे असेल तरी. पावसाची शक्यता आता खूप कमी दिसते, पण असं फॉगी क्लाउडी वेदर आहे. आणि आता बरेच मागे वाईन यार्ड्स गेलेत. ऑब्वियसली हे एरिया वाईन, हे ग्रेप्स आणि द्राक्ष, हे एरिया द्राक्ष उगवण्यासाठी फेमस आहे. म्हणजे इथे प्रोडक्शन चांगलं होतं आणि म्हणून इकडे वायनरी चालू झालेत. सुहा वाईनला अजून गेलो आहे नाही मी. घरचे वाटते जाऊन आलेत. मी आणि डॉक्टर पिलियनच राहिलो आहेत. बघायला गेलं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे राहिले आहेत आमचं, माझं डॉक्टर पिलियनचं. पण आता कसं आहे की वी आर 2+1, तर त्या हिशोबाने जायला लागतं आपल्याला. म्हणजे सगळं विचार करून सगळं हे करून जायला लागतं. आणि फर्स्ट माझ्याकडे 4 व्हीलर नाही आहे. 4 व्हीलर असलंच त्याचं थोडंसं म्हणजे प्लॅन करण्यामध्ये आणि जाण्यायेण्यामध्ये थोडंसं अजून पटकन करता येतं. पण कसं आहे की थोड्या पर्सनल गोष्टीमुळे मी 4 व्हीलर सध्या तरी म्हणजे घेत नाही आहे. अरे वा, 4 लेन हायवे राहिले. फर्स्ट काय माहिती इन फ्युचर पुढे आलं तर आलं. मे बी जर नाशिकवरनं आलो असतो ना तर झोपायला लागली, बापरे चहा प्यायला लागेल पुढे. तर नाशिकवरनं आलो असतं तर मग हे हायवे भेटलं असतं मला. चांगलं 4 लेन हायवे आहे. ठीक आहे, जाताना ह्याच रस्त्याने जाऊया, कारण सिंगल लेन थोडंसं रिस्कीच आहे. आणि हे टाईपचं जर असलं तर बरंच. तर हे जातं सरळ पुण्याला. आणि आता सिन्नर कसं घेऊन जाईल काय माहीत नाही. सिन्नर बोलतो आहे मी, शेगावला कसं घेऊन जाईल माहीत नाही. डायरेक्ट हे हायवे तर राहणार नाही, शेगावसाठी काहीतरी एक रूट असेलच. आता आलं आहे वावी. आणि टोटल हे आहे NH6, हे आहे NH160. आय गेस हे नाशिक शिर्डी हायवे आहे. मला हे 30 किलोमीटर्स अराऊंड राहिलं. आणि 30-40 किलोमीटर्स व्यवस्थित माझं झालं पार. आता इथून हे दाखवते आहे राईट, म्हणजे मला हायवे सोडायला लागेल. मे बी सरळ गेलं तर परत शिर्डीच येईल. नो प्रॉब्लेम. पण मस्त होता हायवे, म्हणजे चांगलं स्पीड म्हणजे डिस्टन्स कवर झालं तिथे. मे बी मध्ये ते ब्लंडर झालं नसलं असतं तर मे बी थोडंसं अजून लवकर इथे आलो असतो. पण अंत भला तो सब भला, असंच बोलू शकतो आणि निघू शकतो. आता परत सिंगल लेन हायवे लागेल. पण हायवे छान होतं, म्हणजे काय पण बोला. हलकं पावसाची शक्यता वाटतं आहे, कारण आता जसं थोडंसं बुंदाबांदी झालं. एवढं पण झालं नाही जेवढं, कारण कसं बाईकवरती जास्तच आपल्याला समजून येते. वी आर, आय डोंट नो, दिस इज द नॉर्मल कंट्री रोड. आता हे कुठून घेऊन जाईल काय माहिती. ऑर एल्स हे टोल हे करत असेल, टोल टच करत असेल म्हणून वाटते. पण हे छोटे छोटे कंट्री रोड्स ना, हे पण सुंदर असतात दिसायला, म्हणजे असं छान वाटतात. नुसतं जरा रोड्सचे खड्डे कमी बसले पाहिजे. रोड्स असले चालेल पण खड्डे कमी बसले पाहिजे. आता हे सेकंड टाईम ब्लंडर होता वाचलं. हे ब्लंडर नव्हतं, हे नुसतं टोल बायपास करून आपल्याला पुढे जॉईन करायला लावते. पण सध्या त्याला टोलची गरज नाही आहे बाईकला, सो ते का जाऊ शकतो. असं काय एवढं मोठा इश्यू नाही आहे. बरं झालं जास्त पुढे नाही आलो, त्याच्यामुळे साला टाईम वेस्ट झाला आहे, अजून काय नाही. नाहीतर कितीतरी पुढे गेलो असतो. हायवे नाही आहे तर थोडंसं सम फील यायला लागलं आहे जरा. अँड पाऊस आहे, असं प्रॉब्लेम नाही पाऊस, म्हणजे मध्ये येतं जातं. सो सम अराउंड 280 किलोमीटर्स राहिलेलं आहे. आणि आता असेच रोड भेटणार आहे. दिस इज
नॅशनल हायवे 758 समथिंग. असं क्लाउडीच आहे पूर्ण, आत्तापर्यंत क्लाउडीच आहे क्लायमेट. आणि मागचे किती 20 किलोमीटर असंच रोड आहे. तर अजून किती सेम रोड असणार का माहीत नाही. थोडंसं जेव्हा पण असं राईडला जातो ना, म्हणजे आता तर हे कसं आहे की आज जाऊन उद्या परत घरी येऊन पण जाईन. तर पहिल्याच दिवशी आहे ना माझ्या मुलाला लय मिस करतो मी. सेकंड थर्ड डेला ते नॉर्मल होऊन जातं, म्हणजे सवय लागून जातं. तर फर्स्ट डे ना थोडंसं विचार येत राहतं. आता मे बी हे मी एक्सप्रेस केलं आहे याच्या आधी पण, हे केलं आहे माहीत नाही, बट जे आहे ते आहे यार. जस्ट सांगतो आहे मी. कमीत कमी 5 ते 6 मिनटाचं ब्रेक झालं, ठीक आहे, का प्रॉब्लेम नाही आहे. 6ला टी आहेच. आता एक हे वाजेल, काय म्हणतात त्याला, भूक तर नाही आहे, कारण ते वडापावबरोबर ती चटणी होती, लाल चटणी, तिखट झार चटणी होती ती एकदम, ते जरा ॲसिडिटी टाईप क्रिएट करायला लागलं. थोडासा ह्याच्यानंतर मग मे बी पाणी पिऊन नंतर मग, म्हणजे पाणी जस्ट पिलो आहे मी, पण मे बी थोडासा 1-1.5 तासानंतर मग चहा पिईन मग. ओहो, रेंज रोवर नाही, लँड क्रुझर आहे, नवीनवाला लँड क्रुझर आहे. 2.5 की 2 करोडची गाडी आहे ती. शेतकरी आजकाल लय पैसेवाले झाले. आता अशा रूटमध्ये म्हणून असं म्हणजे आता थोडंसं हे वाढलं आहे, म्हणजे ट्रॅफिक थोडंसं वाढलं आहे इकडे. पहिले एवढं नव्हतं. पहिले म्हणजे फटाफट 80-90 पण होऊन जायचं होतं या अशा रूटमध्ये, सिंगल लेनमध्ये. पण आता नाही आहे. आता लोक या दिसतात आहे. आणि हॉटेल्स भरपूर आहेत इकडे, पण एक पण चालू नाही आहे. खायचं तर नाही आहे, बस एक चहा झालं तरी चालेल, का प्रॉब्लेम. आत्तापर्यंत रोड चांगले भेटलेत, एक्सेप्ट ते म्हणजे जिथे बाहेर गेलेलं तिकडेच राहिलं आहे. अरे यार, शेती मस्तपैकी ग्रीन सगळीकडे ग्रीन. आलं आहे विजापूर, बिजापूरचं विजापूर. इथून गेलं तर मे बी संभाजीनगर येते, सरळ गेलं तर. आपल्याला इथून 27 किलोमीटर जायचं आहे NH 752H आणि वाजलेले आहे 12:30. ETA अराउंड 7च आहे बाबा. आता 3 दांडी आहे, तर पुढे मे बी 1 दांडी नंतर मग रिफिल करूया. बाकी अरे तरी अरे वा, गजानन महाराजांचा फोटो आहे वाटते. पण हे असं क्लायमेट आहे ना, म्हणजे असं हे नाही वाटत, असं हे लेझी टाईप क्लायमेट आहे. हां, रायडिंगसाठी तर बेस्टच आहे, म्हणजे ऊन-विनचं काय टेन्शन नाही, प्रॉपर टेम्परेचर असतं बॉडीचं. हां, आता तर ते रेनकोट तर घातलंच नाही आहे, खालचं पॅन्टच घातलं, रेन पॅन्टच घातले, रेनकोट तर घातलंच नाही आहे. आणि हे माझं जुनं जॅकेट, माय फर्स्ट रायडिंग जॅकेट. नंतर अपडेट केलं लेवल 2 रायनॉक्सवरती. भरपूर पाऊस दिसतो आहे समोर, पण रस्ता आता एकदम मस्त झाला आहे. म्हणजे अजून सिंगल लेनच आहे, बट थोडंसं वाईट झालं आहे. आणि आता एवढं यातायात नाही आहे जेवढं असलं पाहिजे, विच इज गुड फॉर मी. स्मूथली चाललो आहे एकदम. बघा, असं घेऊन असं जायचं वाटते, वरती पुढे घाट आहे वाटते. नो प्रॉब्लेम. बाईकमध्ये मजा आहे आता, म्हणजे आहे मजा आहे जरा. ते भिवंडीचं ते झालं ना सॉर्ट आउट, त्या बाईकने यायला मजा येईल तिथे. म्हणजे आहे मजा, आत्तापर्यंत मजाच आहे, चांगलंच आहे. ॲक्च्युली कसं आहे, फॉर मी यावर साईडला जाणं, म्हणजे नाशिकला साईडला जाणं आहे ना, हे स्टार्टिंगमध्ये खूप स्ट्रगल असतं. कारण स्टार्टिंगमध्ये ते कल्याण, डोंबिवली, भिवंडी यांचं सगळं ट्रॅफिक सगळं तळोजा त्या सगळं. तर म्हणून कसं आहे की पहिलेच विचार करावं लागतं की अरे वा, या साईडला जायचं की नाही जायचं. साऊथला कसं जसं बाहेर पडलं पटकन पुण्याचा हायवे लागतं, पुण्यावरनं सटत कोल्हापूर, सातारा, कोल्हापूर, केडवीर करून असं पटकन साऊथला आपण जाऊ शकतो. इवन हैदराबादला साईडला जायचं असलं तरी आपण पुण्यावरनं आपण सोलापूर रोड पकडून व्यवस्थित जाऊ शकतो. तर ते कसं आहे की मी जिथे राहतो ना पनवेलमध्ये, ते ॲक्सेसेबल होऊन जातं आणि इझी पडतं. आपण स्टार्टिंगचे किलोमीटर्स पटकन होतात. इथे याचं म्हणजे कसं माहिती का की 50-60 किलोमीटरमध्येच पहिले एक ब्रेक घ्यायला लागतं, मग त्याच्यानंतर मग पुढचं स्ट्रगल वेगळं. तर या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे हे सगळं मी मागच्या राईडवरनं येताना मला समजलं की थोडंसं म्हणजे इथे दिक्कत आहे. आणि एकदा ते भिवंडीचं ते सगळे ब्रिजेसचे काम झाले, ऑलमोस्ट मोस्टली झालेच आहेत. पण ते नवीन ब्रिजेसचे जेवढे पेंडिंग काम आहे ते एकदा झालं ना, तर थोडंसं म्हणजे इझी पडेल. नाहीतर काय माहिती बाबा कसं आहे. आणि मी पर्सनली मला ते मुंब्रा रोड आवडत नाही, म्हणजे मुंब्रावरनं येणं मला नाही आवडत. त्या जागी मी ऐरोली करून हे घणसोली त्या साईडने येईन, वाशी, घणसोली, तुर्भेच्या साईडने. हे नाही मला आवडत, माहीत नाही, आय डोंट नो, बिकॉज ऑफ हेवी ट्रक्स याचे पण असतात. पण ते रूट जरा चांगलं हे झाले, म्हणजे जे आवडतं रूट झाले ते. तर झाले पेट्रोल फुल, 810 रुपयाचं पडलं नॉर्मल. आता याच्यात E20 आहे की नाही आहे दिवसाने, फ्युचरमध्ये खूप प्रॉब्लेम होणार आहे बाबा या E20 आणि ह्याच्यामध्ये. सो पुढे जाम पाऊस आहे असं वाटतं आहे. शेती आहे साईडला, 2 साईड शेती आहे,
सिंगल लेन रोड आहे आणि काही असं डिफरन्स असं काही नाही आहे. म्हणून वाटते ह्याचे जास्त व्हिडिओज नाही आहेत, कारण मोटर ब्लॉगिंग लोक करून करून पण किती करणार. सगळं रूट एकदम डिक्टो तर दाखवूच नाही शकणार, कारण ऑलमोस्ट सगळं सेम. म्हणजे आत्तापर्यंत 70% to 80% रूट सेमच टाईप आहे, म्हणजे असेच आहेत. सिंगल लेन आहेत, दोन्ही साईडला शेती आहे, हिरवगार आहे, तेवढंच आहेत. तारीफ करून करून किती करणार ना तारीफ. उगाच त्याला तो लाडा झाला तर. चल हॉटेल दिसतात आहे, थांबण्याची इच्छा तर नाही आहे. चहा प्यायची इच्छा आहे, ते भेटलं तर बरं पडेल. बघूया. नॅशनल पार्क लागणार होतं ते हे नाही माहीत होतं मला. गुड फॉर मी, इट्स नाईस. सो इथे स्लो चालवावं लागेल. नॅशनल पार्कचं नाव खाली देऊन टाकेन, कारण व्यवस्थित मला वाचायला जमलं नाही. सिंगल लेनच आहे. जाम झोप यायला लागले यार. अब तो चाय ज़रूरी है, बहुत ज़रूरी है. फिर से याद आए उत्तराखंड के दिन, जब हर कोने में हम लोग पी 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 बजाते थे. तो भी व्हेरी फ्रँक आहे ना, उत्तराखंड एवढं आवडलं नाही जेवढं हिमाचल मला आवडलेलं. आय डोंट नो वाय. हिमाचलला जाऊन झाले टाईम झालं आहे, बट आय डोंट रिमेंबर की जसं उत्तराखंडमध्ये स्ट्रगल केलेलं ना तसं स्ट्रगल मला तिथे करायला लागलं. हा क्या बात आहे. काय सुंदर आहे यार. वाव वाव. हे कोणी सांगितलं नव्हतं की इथे नॅशनल पार्क पण लागतं. मे बी मी भलत्याच रूटला जाय वाटते. हे असे थांबू बिंबू शकू नका रे बाबा. उगाच काय उद्या मागून कोण आला विलं तर. अभयारण्य. काय छान आहे यार. वाह. चेक करायला लागेल हे नवीन सेटअपचं बॅटरीचं. आता चहा प्यायला बसू तेव्हा आपण चेक करूया किती बॅटरी. क्या है ये. अरे काय आहे. क्या बात आहे. अतिउत्तम. वाह वाह. हा काय. अरे फुल मूड एकदम चार्जअप झालं यार. काय सुंदर आहे यार. असं हेझी वरती आणि फुल एकदम वेगळंच कलर आहेत झाडांचे. काय एक नंबर भाई, एक नंबर. असं वाटतं की ह्याचे काय आंब्याला मोर लागतं ना तसं सगळे बाहेर लागले आहेत, जबकि ते नाही आहे, दुसरे झाड आहेत. काय हाय यार. वाह वाह. आय डोंट रिग्रेट हे रूट घेतल्यासाठी. नाही म्हणजे चांगलंच होतं, असं काय वाईट नव्हतं आहे रूट, पण हे तर एकदम भारीच आहे, एकदम छान होतं एकदम. हे सगळं असं म्हणजे दृश्य मी पहिल्यांदा बघतो यार. हे म्हणजे इवन हे महाराष्ट्रामध्ये दॅट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे मोस्टली हे स्पेसिफिक टाईममध्येच हे होत असेल. हे स्पेसिफिक टाईममध्ये जसं ब्लॉसम येत असतील. कुठे कॅमेरा बंद करू कुठे चालू ठेवू समजत नाही आहे. थांबायची इच्छा खूप आहे, पण काय झालं थांबू नाही शकत. आय होप की हे कॅमेरा जस्टिस करत आहे ह्याच्या सौंदर्याला. काय आहे यार. मस्त असं रोड मस्त. तसंच आहे अजून. सो मे बी 16 किलोमीटर आहे तसं, पण चांगलं आहे. जिओग्राफी टेक्स्टबुक बॅक इन स्कूल. आता याचं काय सिग्निफिकन्स आहे माहीत नाही, बट मोस्टली दिट्स हॅव सम ॲग्रिकल्चरल इम्पॉर्टन्स मला असं वाटतं आहे. आणि ॲक्च्युली बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे आणि हे एक बुलढाणा सिटी पण आहे, म्हणजे डिस्ट्रिक्टच्या सिटी असं. माझ्या अजून 73 किलोमीटर बाकी. लास्टची 100 किलोमीटर जरा हे असतात. आता प्रॉपर 70 किलोमीटर आधी 2 कप चहा पिलेलं मी ते सिओल्ड करला. आता परत झोप यायला लागली, विचार करा. आणि पावसाचे ढगं दिसतात आहे, बट पाऊस पडणार आहे की नाही काय माहिती. म्हणजे पोचेपर्यंत तर नाही पोचलं तर बरं आहे. सो अमरावती आहे इथून 203 किलोमीटर, नागपूर 351, भुसावळ 108, लोणार 92. म्हणजे मन घट्ट केलं तर आपण नागपूरला पोचू शकतो, पण सध्या मन घट्ट करून आपल्याला शेगावलाच पोचायचं आहे. नाशिक नागपूर इनपूर नंतरच बघूया आपण. पण आत्तापर्यंत ज्या रोड भेटले ना जबरदस्त भेटले. इवन गावातले पण रोड छान भेटले एकदम. आणि माझं होतं बाबा ताई पुढे मागे बघ. माझं म्हणजे 70-80 तर होतंच माझं. 70. आणि पण कंटिन्यूच नव्हतं, कारण कसं आहे की ते म्हणजे थोडं भीती पण वाटत होतं. गावातले रोड आहे काय माहिती काय होणार, मधूनच कुठले काय आलं तर.
सो दॅट इज वन थिंग. मला असं वाटतं की पुढे जाऊन काढावं लागेल ॲक्शन कॅमेरा, कारण शक्यता तर आहे भाई पावसाचा, पण इथे आधी सकाळपासून किंवा असं पडलेलं दिसत नाही आहे. ओके, हां इकडे मेडिकलमध्ये हे भेटून जाईल रे, आपले इयरप्लग्स भेटून जाईल इकडे, म्हणजे प्रॉपर सिटीज आहे ना हे, तर भेटून जाईल. असे मस्त रोड वाटतात माझ्या, स्ट्रेट आहे. आता 58 किलोमीटर राहिलं. हा तर वाजणारच धक मारून, कारण शेगावमध्ये एंटर करताना आता ट्रॅफिक भेटलं तर मग 2-4-5 मिनटं असंच गेले असं समजू शकता. आणि आता शेगावमध्ये घेतलं भक्तिनिवास, प्री बुक नाही करू शकत, तुम्हाला ते जाऊनच करावं लागेल. तिथे रूम्स भेटले तर चांगले आहेत. आता ऑफ सीझन आहे तर मोस्टली असायला पाहिजे, नाहीतर मग 2 की 3 भक्तिनिवास आहेत, मग एक नाही तर दुसऱ्यानंतर तिसऱ्यामध्ये मला फिरत बसावं लागेल. लेट सी, एक अख्खा रूमच घेईन मी, म्हणजे एक सेपरेट रूमच घेईन. डॉमेटरीचं पण ऑप्शन आहे असं वाटतं मला. आपण आता हे कुठलं आहे, ज्ञानगंगा अभरण्य. वाव वाव, इथं 2 भेटलेत मला, 2 अभरण्य भेटले. काय तुला हे द्यायचं का रे? नाही ना. वाव, आज आपले म्हणजे क्या बात आहे, म्हणजे असे सुंदर रोड्स भेटतात आहे ना की विचारू नका यार, खूप सुंदर रोड्स भेटतात. ते पण छान होतं, हे पण छान होतं. ज्ञानगंगा अभरण्य, ज्ञानगंगा म्हणजे महाराष्ट्रामध्ये बरेच आहेत ॲक्च्युली, आपल्याला त्याला माहीतच नाही आहे. आपल्याला नुसतं ताडोबाच माहिती आहे. ऑब्वियसली ताडोबा इज इन ऑन अ प्राईम. हे म्हणजे कसं आहे की छोटे छोटे ते बफर झोन असू शकतात. कोर एरिया असेल की नाही मला माहीत नाही, थोडं मी रिसर्च करून तुम्हाला सांगेनच कोर एरिया आहे की नाही आहे याला. बट वाह, सुपर मॅन, सुपर. असं मूड खुश होऊन जातं माणसाचं. हे कॅमेरा कुठे चालू करू कुठे बंद करू सोचत नाही आहे, एवढं सुंदर आहे. आणि इथे पिन ड्रॉप सायलेंट असेल. हे कमीत कमी 35 किलोमीटरचा हायवे दाखवत आहे, बट आता 35 किलोमीटर असंच असलं तर मस्त आहे, म्हणजे बरं वाटेल, म्हणजे मस्त वाटेल. क्या बात आहे. हॉर्न द्यायला गेले ते, नो ओव्हरटेकिंग. आपने दिया नहीं हॉर्न सर, आपने भी नहीं दिया हॉर्न, मैंने दिया. ऐसा थोड़ी चलता है. हा, क्या बात है. ते आहे वाटते बफर झोन, ते वाटते आहे बफर झोन. थांबलेलं 25,000 रुपये दंड आहे ते, म्हणून स्पीड कमीच केलेलं ठेवलेलं बरं बाबा, उगाच दंड पडायचं. गो स्लो, धीरे जाईये. पण अजून मला असं काही प्राणी दिसलं नाही, म्हणजे हिरण तर दिसलंच नाही. वाघ दिसला तर झाला संपा, फ्रायडे त्याची मजा आहे. आता सध्या चरबी थोडंसं कमी आहे माझ्यामध्ये, थोडंसं मसल्स आलेत. तर माहिती आहे तो जर डायटवरी असला तर त्याला लीन प्रोटीनच पाहिजे असेल तर आय एम द बेटर ऑप्शन. या बाय द वे, दिस इज कोलकाता मुंबई हायवे. व्हॉट द हेल मॅन, स्टे ऑन कोलकाता मुंबई, म्हणजे इथून तुम्ही कोलकाताला जाऊ शकता. क्या बात आहे. आम्ही तुम्हा की भालोपाशी, ई ना चोलबे, रसगुल्ला. जाऊ एकदा. बाईकवरनं जाणं म्हणजे हे माहीत नाही, बट एकदा कोलकात्याला पण जाऊ. घास एवढं आहे की एवढं उगलं आहे की ते हे आपलं माइलस्टोन काय दिसतच नाही आहे. पण एकदम युनिफॉर्मली असं उगलं आहे, असं नाही की जास्त आहे की कमी आहे, युनिफॉर्मली उगलं आहे. तर एकदम असं एक ब्लँकेट ना, ग्रीन कलरचं ब्लँकेट तसं वाटतं.